जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच टी-ई-टी, सी-टेट संदर्भात जे काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात. तर सध्या महत्त्वाचं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टी-ई-टी परीक्षा जी आहे तर ती 28 जून 2026 रोजी सध्या आयोजित करण्यात आली आहे. तर नेमकी परीक्षेच्या वेळेला सध्या बघा नेमकं आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, हॉल तिकीट बरोबर नेमके कोणते डॉक्युमेंट सध्या बघा सोबत घेऊन जायचे. एखाद्याकडे सध्या आधार कार्ड नसेल तर नेमकं कोणतं डॉक्युमेंट घेऊन जायचंय, एखाद्याचं सध्या आधार कार्ड किंवा नावामध्ये सध्या स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यांनी नेमकं काय करायचंय. तर अशी संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 22/6/2026 ला हे महत्त्वाचं जे काही शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना सूचना इथं बघा पत्र जे आहे तर ते इश्यू करण्यात आलंय. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत तर ते आपण बघणार आहोत. तर आधी तुम्हाला या ठिकाणी परीक्षा केंद्रावर उपस्थिती करता जे काही निर्धारित वेळेत सध्या बघा तुम्हाला उपस्थित राहायचंय. किमान 1 तास अगोदर सध्या बघा त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर तुम्ही पोहोचायचंय, जेणेकरून तुमची त्या ठिकाणी धावपळ होणार नाही. दुसरं जे आहे तर ते म्हणजे तुम्हाला ऑनलाईन जो काही अर्ज प्रणालीवर संकेतस्थळावरून आपलं जे काही सध्या बघा ह्या ठिकाणी प्रवेशपत्र आहे तर ते प्रवेशपत्र तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करून घ्यायची आहे. बरोबर, मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र परीक्षेच्या वेळी तुम्हाला सादर करणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा परीक्षेत तुम्हाला प्रवेश त्या ठिकाणी दिला जाणार नाही. म्हणजे तुमचं हॉल तिकीट आहे ते तुम्हाला व्यवस्थित प्रिंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे बघा ह्या ठिकाणी उमेदवारांची जी काही परीक्षे संदर्भात जी तपासणी असेल किंवा झडती असेल, त्यानंतर ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदवणे, सूचना देणे इत्यादी स्वरूपाच्या कार्यवाहीसाठी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर सध्या तुम्हाला उपस्थित त्या ठिकाणी राहायचंय. म्हणजे परीक्षा सुरू होण्याचा 1.5 तास अगोदर तुम्ही परीक्षा केंद्रावर सध्या बघा त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे. म्हणजे तुमची त्या ठिकाणी बायोमेट्रिक वगैरे होणार, बरोबर, फेसिंग होणार, त्यानंतर हजेरी नोंदवणार, त्यानंतर जे काही तपासण्या असतात या ठिकाणी झडती असते ती होणार. त्याच्यासाठी किमान 1.5 तास तुम्ही तिथं बघा उपस्थित व्हा. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ऐन वेळेला काही ना काही सध्या बघा तांत्रिक किंवा जे काही अडचणी असतात तर ते येत असतात. त्याच्यामध्ये वाहतूक समस्या असू शकते किंवा इतर जे काही सध्या बघा अतिवृष्टी, आता पावसाचे दिवस आहे, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या नियोजनानुसार लवकरात लवकर या ठिकाणी किमान 1 ते 1.5 तास अगोदर सध्या बघा परीक्षा केंद्रावर पोहोचणार अशी तुमची सध्या तुम्ही स्वतः व्यवस्था करून घ्यायची आहे. बरोबर, जेणेकरून तुम्हाला उशीर होणार नाही. त्यानंतर ह्या ठिकाणी परीक्षा कक्षामध्ये प्रवेशासाठी या ठिकाणी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजे जे तुमची त्या ठिकाणी प्रवेश संदर्भात जी एंट्री संदर्भात त्या टाईम आहे तर त्या टायमालाच त्या ठिकाणी उपस्थित राहा. तिथं जर तुमची वेळ झाली तर तिथं तुम्हाला प्रवेशसुद्धा मिळणार नाही. बरोबर, तर हे देखील एक लक्षात घ्या. त्यानंतर आहे ह्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर जे काही आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक वगैरे आपण घेऊन येतो तर त्यांना या ठिकाणी अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. म्हणून कोणीतरी एखादा सोबत या ठिकाणी घेऊन या, परंतु ते बाहेरच थांबायला त्यांना सांगा, बरोबर, सोबतीला. त्यानंतर या ठिकाणी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. जर तुमच्याजवळ खाजगी वाहन असेल तर त्या संदर्भात बघा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी करायचंय आणि परीक्षा केंद्रावर पोचायचंय. बरोबर, तर ह्या बेसिक सध्या बघा गोष्टी झाल्या. त्यानंतर ह्या ठिकाणी पुढचे जे काही आहे तर महत्त्वाचं या ठिकाणी पडताळणी आणि तपासणी संदर्भात कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य सध्या होणार आहे. बरोबर, म्हणजे जी काही बेसिक तपासणी असेल, पडताळणी असेल, बायोमेट्रिक असेल, हे संपूर्ण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा बैठक क्रमांक या ठिकाणी बघायचा आहे हॉल तिकीटमध्ये आणि नेमकं कोणता हॉल नंबर आलाय, बरोबर, तर त्या हॉलमध्ये तुम्हाला जाऊन व्यवस्थित त्या ठिकाणी तुमच्या जागेवर बसायचं आहे. त्यानंतर इथं बघा परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ कागदपत्र जे काही असेल ओळखपत्र तर ते सादर करणे अनिवार्य असणार आहे. म्हणजे तुमच्याजवळ हॉल तिकीट सध्या बघा असायला पाहिजे आणि त्या हॉल तिकीट बरोबर कोणतेही एक मूळ ओळखपत्र सध्या सादर करायचे. त्याच्यामध्ये बघा आधार कार्ड आहे, त्यानंतर निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स. बरोबर, म्हणजे ह्याच्यापैकी तुमच्याजवळ एक सध्या बघा असायला पाहिजे ओरिजिनल. आधार कार्ड असेल किंवा मग निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असेल, पासपोर्ट असू शकतो किंवा पॅन कार्ड असू शकतो किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स, ह्याच्यापैकी कोणतंही एक तुमच्याजवळ असायला पाहिजे. आता आधार कार्ड आपल्या सर्वांकडे असतं, बरोबर, ते देखील तुम्हाला चालून जाणार आहे. त्यानंतर हे जे काही ओळखपत्र आहे, बरोबर, परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणि वर नमूदपैकी
जे काही 5 वैध ओळखपत्रापैकी किमान एक कोणतेही मूळ ओळखपत्र व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेत प्रवेश नाकारण्यात येणार आहे. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, तुमचं जे काही प्रवेशपत्र आहे बरोबर, म्हणजे हॉल तिकीट आहे त्याची प्रिंट प्लस जे काही सध्या वरीलपैकी आता समजा तुम्ही आधार कार्ड घेऊन गेले, तर ह्या आधार कार्डची ओरिजिनल कॉपी आणि ह्याचं एक झेरॉक्सची जी काही प्रत आहे, कारण इथं म्हटलेलं आहे की सुस्पष्ट छायांकित प्रत, म्हणजे तुमच्याजवळ झेरॉक्स प्रत देखील सध्या असायला पाहिजे. म्हणजे हॉल तिकीट, त्यानंतर ओरिजिनल जे काही सध्या बघा तुमच्याजवळ आधार कार्ड असेल तर आधार कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असेल तर हे, किंवा पासपोर्ट, पॅन कार्ड ह्यापैकी एक ओरिजिनल, आणि जे घेऊन जाणार आहे त्याची एक झेरॉक्स प्रत ही तुम्ही काढून घ्यायची, न चुकता काढून घ्या. कारण हे जर तुमच्याजवळ नसेल तर इथं म्हटलेलं आहे की परीक्षेस प्रवेश नाकारण्यात ह्या ठिकाणी येणार आहे. म्हणून तुमच्याजवळ ह्या ठिकाणी ओरिजिनल जे काही तुमची ओळखीचा पुरावा ओरिजिनल, त्याची झेरॉक्स प्रत आणि हॉल तिकीट, ह्या ज्या काही 3 वस्तू आहे तर हे तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे बरोबर. आता ह्याच्यामध्ये मूळ ओळखपत्राच्या पुराव्याच्या ऐवजी केवळ त्यांच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात येईल. म्हणजे तुमच्याजवळ जर झेरॉक्स असेल किंवा मग तुमच्याजवळ कलर झेरॉक्स असेल बरोबर, तर ते तुमचं ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ग्राह्य धरलं जाणार नाही. ओळखीचा पुरावा तुमच्याजवळ ओरिजिनलच असायला पाहिजे, तर हे लक्षात घ्या. हां, त्यानंतर बघा ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं, उमेदवारांचा छायाचित्र व इतर मजकूर स्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत पेपर वेळी सादर करणे अनिवार्य असणार आहे. म्हणजे तुमची जी काही व्यवस्थित त्या ठिकाणी मजकूर स्पष्ट दिसेल, किंवा तुमचं जे काही सध्या फोटो असेल आधार कार्डची, तुम्ही झेरॉक्स वगैरे काढणार ती व्यवस्थित क्लिअर काढा, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला सादर करावी लागेल. आता ज्या उमेदवारांकडे ह्या ठिकाणी आधार कार्ड वगैरे जर नसेल आणि त्यांना आधार कार्डच त्या ठिकाणी सादर करायचं असेल, तर कोणतं आधार कार्ड ह्या ठिकाणी चालू शकतं? तर इथं बघा एक स्टेटमेंट देण्यात आलंय की भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण हिच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेला ई आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई आधारवर उमेदवारांचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशिलासह निर्मितीचा दिनांक व आधार कार्ड डाउनलोड केल्याचा दिनांक असल्यास ती सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाउनलोड केलेले असल्यास ई आधार वैध तुम्हाला मानण्यात येईल बरोबर. म्हणजे तुमच्याजवळ आधार कार्ड वगैरे हरवलं असेल किंवा तुमच्याजवळ वरील 5 पैकी कोणतंही तुमच्याजवळ सध्या बघा नसेल, तर तुम्ही आधार कार्ड ऑनलाईन म्हणजे ई आधार, तुम्ही जी काही आधार कार्ड संदर्भात बघा जी वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवरनं तुम्ही ई आधार देखील डाउनलोड करू शकतात. परंतु त्याच्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मतारीख इत्यादी तपशील बघा त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि तुम्ही ज्या वेळेला आधार कार्ड डाउनलोड करणार त्याचं जनरेट केलेली जी काही दिनांक असेल ती देखील दिसायला पाहिजे, आणि ते सध्या तुम्हाला ह्या ठिकाणी वैध असणार आहे. तर असं देखील तुम्ही करू शकता. आता बऱ्याचशा उमेदवारांचा बघा या ठिकाणी नावामध्ये बदल असतो, खास करून महिला उमेदवारांसंदर्भात, कारण बऱ्याचशा केंद्रावरती ही अडचण सध्या पाहायला मिळते. तर त्यांच्यासाठी बघा इथं 15 नंबरचा मुद्दा देण्यात आला आहे की नावामध्ये जर बदल केलेले असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावात बदल झाल्यास संबंधित अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यास संबंधित दाखला, त्यांची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे हे खास महिला उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी असणार आहे, ज्यांचा ह्या ठिकाणी लग्न झालेलं आहे आणि त्यांचा नावामध्ये जर बदल केलेला असेल, तर त्यांच्यासाठी इथं म्हटलेलं आहे की नावामध्ये जर बदल केलेले असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला हा एक चालू शकतो. त्यानंतर विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावात बदल झाल्यास संबंधित अधिसूचित केलेले राजपत्र बरोबर, म्हणजे जे काही गॅजेटेड आहे राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून या ठिकाणी नावात बदल झाल्याचा दाखला, हे जे काही सध्या बघा 3 प्रकारचे या ठिकाणी दाखले आहे, तर ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तर ह्याच्यापैकी कोणताही एक असेल तर ते तुम्ही ह्या ठिकाणी सादर करू शकतात बरोबर. एकदाच पुन्हा सांगतो, विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला बरोबर, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत जर नाव बदल झालं तर त्यांना या ठिकाणी अधिसूचित केलेलं राजपत्र, म्हणजे ज्याला आपण गॅजेटेड म्हणतो, त्यानंतर राजपत्रित अधिकारी यांच्या नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला, हे जर असेल तुमच्याकडे तर हे तुमचे या ठिकाणी बघा नावात जर बदल असेल तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बरोबर. तर हे एक लक्षात घ्या. त्यानंतर परीक्षा कक्षामध्ये फक्त काय घेऊन जायचं आहे तुम्हाला साहित्य, तर त्यांची इथे यादी देखील देण्यात आली. तुमच्याकडे ऑनलाईन अर्ज प्रणाली संकेतस्थळावरून डाउनलोड केलेलं जे काही प्रिंट असेल सुस्पष्ट, म्हणजे प्रवेशपत्र, हॉल तिकीट असायला पाहिजे तुमच्याजवळ,
काळ्या किंवा निळ्या साईजचा बॉल पॉईंट म्हणजे या ठिकाणी जो काही पेन आहे, काळा किंवा निळा तुम्हाला या ठिकाणी बघा चालणार आहे. त्यानंतर मूळ वैद्य ओळखपत्र, त्यानंतर मूळ वैद्य ओळखपत्राची सुस्पष्ट छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स प्रत, त्यानंतर पाण्याची तुम्हाला आवश्यकता असेल तर पारदर्शक बॉटल. हे एवढे साहित्य तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये सध्या बघा घेऊन जाता येणार आहे. बरोबर? म्हणजे मूळ जे काही तुमचं ओळखपत्र असेल, आधार असेल आणि त्याची सध्या या ठिकाणी झेरॉक्स, हे लक्षात घ्या. 5 जे सांगितलेले आहे ओळखपत्र, त्यापैकी तुम्हाला एक कोणतंही एक घेऊन जायचं आहे आणि त्याचीच झेरॉक्स काढा. नाहीतर तुम्ही ओरिजिनल घेऊन जाणार पॅन कार्ड आणि झेरॉक्स काढणार आधारची. तर असं करू नका. जे तुम्ही ओरिजिनल घेऊन जाणार त्याचीच झेरॉक्स तुम्ही घेऊन जायची, हे लक्षात घ्या. बरोबर? त्यानंतर तुम्हाला परवानगी नसलेले जे काही डॉक्युमेंट म्हणजे या ठिकाणी जे साहित्य आहे, तर ते तुम्हाला काय घेऊन जायचं नाही. पाऊच, बॅग असेल, पर्स असेल, नोट्स, पुस्तक, लेखन, पॅड इत्यादी या ठिकाणी मनाई तुम्हाला असणार आहे. हे देखील लक्षात घ्या. काय असेल तर ते डायरेक्ट घरीच ठेवून या. बरोबर? त्यानंतर ह्या ठिकाणी इतर ज्या काही किरकोळ सध्या सूचना देखील देण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या बुटांना वर्गखोलीमध्ये परवानगी नसणार आहे. बरोबर? उघडे पादत्राणे असे की चप्पल, स्लीपर, सँडल, इतर हलके फुटवेअर सध्या घालावे, ह्या सध्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर दिव्यांग प्रवर्गासंदर्भात देखील इथं सूचना आहे. आवश्यक जे काही प्रपत्र असेल तर ते संकेतस्थळावरून उमेदवारांनी स्वतःच्या लॉग इनमधून अपलोड करणे अनिवार्य आहे. संकेतस्थळावर फक्त प्रपत्र 3 अपलोड करावे व प्रपत्र 3 अपलोड करण्याची सुविधा त्यांच्या उमेदवारांना या ठिकाणी आहे. ज्या उमेदवारांना लेखनिक मदतनीसची मागणी आवेदनपत्र भरताना केली आहे, तसेच सदरील प्रपत्रे उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी या ठिकाणी केंद्र संचालक यांच्याकडे जमा करावीत. तथापि आवश्यक कागदपत्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही कागदपत्र परीक्षा कक्षामध्ये गेल्यास परीक्षा परिषदेच्या सूचनाचे उल्लंघन समजून संबंधितावर या ठिकाणी कारवाई देखील करण्यात येणार. तर हे दिव्यांग बंधूंसंदर्भात सूचना इथं होती. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे ज्या उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी बघा पेपर 1 आणि 2 साठी नोंदणी केलेली आहे, अशा उमेदवारांना 2 प्रवेशपत्र देण्यात आलेली आहे आणि दोन्ही जे काही प्रवेशपत्र असेल, पेपरचा बैठक क्रमांक देखील सध्या बघा वेगवेगळा असणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्याजवळ तुम्ही 2 पेपर सध्या बघा देत असाल, पहिला आणि दुसरा, तर त्याच्यासाठी तुमच्याजवळ 2 हॉल तिकीट असणार आहे. बरोबर? पहिल्यासाठी वेगळं, दुसऱ्यासाठी वेगळं आणि त्यांचा जो काही सीट नंबर असणार आहे, बैठक क्रमांक, तो देखील वेगवेगळा असणार आहे. तर जाताना व्यवस्थित बघून जा की तुमचा पहिला पेपरला जे असेल तर तेच तुमचं ह्या ठिकाणी प्रवेशपत्र घेऊन जा. बरोबर? ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे परीक्षार्थ्यांनी आपला बैठक क्रमांक नमूद असलेल्या उत्तरपत्रिकेत ह्या ठिकाणी बघा प्राप्त झाल्याची खात्री करावी. ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहे, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी सूचना देखील देण्यात येणार आहे. उत्तरपत्रिकेवर त्या ठिकाणी जे काही कोड असेल, संच कोड असेल, ABCD, तो व्यवस्थित अचूक नोंदवायचा आहे. बरोबर? संबंधित जे काही गोल असेल तर ते अचूक तुम्हाला गिरवायचं आहे. तर ह्या बेसिक सूचना ह्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. तर ह्या महत्त्वाच्या बघा सूचना होत्या. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हे संपूर्ण फॉलो करायचं आहे. हे जे काही पत्र आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून एकदा व्यवस्थित वाचून घ्या. तर सध्या ह्या गोष्टी तुम्हाला परीक्षेच्या वेळी तुम्हाला ह्या ठिकाणी बघा पाळायच्या आहे. तर जे काही महत्त्वाच्या बाबी होत्या ते तुमच्यापर्यंत पोहोचवले. ह्या संदर्भात अजून तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ महत्त्वाचा होता, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.